आजचा हा कार्यक्रम खूपच वेगवेगळ्या जे आता देशभरात कार्यक्रम होत आहेत त्यातला एक वेगळा म्हणजे आपण सर्वजण संघाचे स्वयंसेवक आहोत आणि पुन्हा पुन्हा आपण त्याचं रोज प्रार्थनेच्या निमित्ताने स्मरणही करून घेत असतो की आपण कोण आहोत. त्यामुळे त्या 5 तत्वातला स्वचा बोध हा जो भाग आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समजून घेण्याशी आहे. खरं तर 100 वर्ष संघाने काय केलं, काहींनी म्हटलं की म्हणजे फार झाली आता, त्यालाही लोक विसरून गेले. लोणचं घातलं, लोणचं घालावंच लागतं, लोणचं मुरावं लागतं आणि मग ते ताटामध्ये येतं की त्या ताटाला चव येते. 100 वर्षात काय झालं असेल याचा जर विचार केला तर आधीची 500-700 वर्ष जर पाहिली तर त्या 500-700 वर्षामध्ये जी पडझड झालेली आहे, उद्ध्वस्त समाज जीवन केलेलं आहे, बारीक सारीक गोष्टी आहेत. म्हणजे नुसती मंदिरं तोडली असं नाही, मंदिरं तोडली, समाज व्यवस्था उद्ध्वस्त केली, विविध प्रकारचा जो हजारो लाखो वर्षापासून झालेला प्रवास एकजिन्सी समाज होण्याचा तो पुन्हा विघटनाकडे नेऊन ठेवला. जे इथे नव्हतंच, म्हणजे जे समाज जीवनामध्ये नव्हतं, कधी कल्पनाही केली नव्हती आम्ही की असा कुठलाही एक घटक येईल आणि तो हे उद्ध्वस्त करेल, पाडून तोडून टाकेल. असं एक शांत जीवन जगण्याची, उत्कर्षापर्यंत जाण्याची अशी प्रक्रिया गावापासून ते मोठमोठ्या नगरांपर्यंत, सामान्य व्यक्तीपासून मोठ्या महापुरुषांपर्यंत सगळ्यांनी पाहिली आणि त्याप्रमाणे जीवनाचं आचरण सर्व भारतभर सुरू होतं. तरीही बाह्य आक्रमण आलं आणि त्यांनी हे उद्ध्वस्त केलं. आता हे एवढं मोठं उद्ध्वस्त झालेलं पुन्हा सांधायचं तर कसं सांधलं जाणार, कशा प्रकारे? त्यामुळे आत्ताची व्याख्या अनेकदा अनेक प्रकारच्या व्याख्या होतात. मी लहान होतो त्यावेळेला मोरुभाऊ जोशी म्हणून चिपळूणला, लहान म्हणजे अगदी 5-6 वर्षाचा असेल, आणि त्यावेळेला शाखा खूप संख्या असायची, म्हणजे 50च्या वरती सामान्यपणे रोजची हे असायची. एकदम अचानक संख्या कमी झाली. लहान असल्यामुळे काही कळायचं नाही कशामुळे कमी झाली, काय झाली. आपण जात राहायचं. 1-2 मिनिटातलाच तो प्रसंग आहे. आणि मग 1-2 दिवस गेले आणि मग मोरुभाऊ म्हणले की आपण आता या लोकांकडे जाऊया, स्वयंसेवकांकडे, ते काय येत नाहीत बघूया. म्हणून मोरुभाऊ त्या ठिकाणी घेऊन गेले आणि आम्ही काही मागे मागे जायची सवय असल्यामुळे गेलो तिथे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काही आता हिंदू राहिलो नाही, म्हणजे हिंदू राहिलो नाही त्यामुळे आम्ही शाखेत नाही येणार, कारण संघ हिंदूंचा हे आहे. मोरुभाऊंनी त्यांना सांगितलं, म्हणजे मी गुरुजी जन्मशताब्दीच्या वेळेला विवेकमध्ये लेख लिहिला, त्याच्यात ह्याचा उल्लेख केलेला होता. मोरुभाऊ म्हणले की अरे याच्यात कुठे हिंदू म्हटलेलं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटलेलं आहे. आणि राष्ट्रीय याचा अर्थ काहीतरी अराष्ट्रीय घडलेलं आहे, झालेलं आहे, त्याला पुन्हा राष्ट्राचं स्मरण करून द्यायचंय. आणि ते करून द्यायचंय तो सगळा समाज आहे, भारतात राहणारा सगळा हिंदूही आहेत आणि यांनी आहेत. आणि तुम्ही हिंदू राहिला नाहीत म्हणजे काय राहिला नाहीत, आणि आता राहणार म्हणजे कोण म्हणून राहणार, असं हे करून त्यांना सांगितलं की संघामध्ये केवळ हिंदूंनाच बोलवायचं असं नाही. त्यामुळे तो प्रवास आपण आता पूजनीय मोहनजींची जी व्याख्यानं बौद्धिक आपण ऐकतो त्याच्यामध्ये ह्याची वेगवेगळी उकल आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी काही जण आले, त्यानंतर पुन्हा ती सगळी संख्या जी बौद्ध झाली होती, 56च्या आसपासची गोष्ट ही, आम्ही हिंदू राहिलो नाही. त्यानंतर एक प्रचारक इथे भेटले, पूजनीय गुरुजींच्या अखेरचा प्रवास होता आणि बाबारावांच्याकडे ते उतरले होते. मी इथे प्रचारक असल्यामुळे मी, आणखी दत्तोपंत मस्कर, आणखी नामदेवराव गाडगे, असे 3 जण गुरुजींना भेटण्याकरता गेलो. त्यावेळेला आणखी 1 जण आलेले होते, बापा आपटे कुलगुरू होते पुणे विद्यापीठाचे.
आणि अशी चर्चा झाली. नामदेवरावांच्या जीवनातला प्रसंग होता. नामदेवराव म्हणले, नामदेवरावांचा परिचय बाबा आपट्यानं करून दिला आणि ते नामदेवरावांनी त्यांना आठवण करून दिली की मी ज्या वेळेला प्रचारक होतो मुंबईत, त्यावेळी गुरुजी आपण तिथे आलेले होतात आणि मी खूप अस्वस्थ झालो होतो. 56ची गोष्ट म्हणले. आमच्या घरातले सगळे बौद्ध झाले आणि मी एकटाच बौद्ध न झालेला असा होतो. तर आता संघाचं प्रचारक थांबावं आणि बौद्ध व्हावं आणि काय करावं मला काही समजत नाही. तेव्हा गुरुजी तुम्ही मला सांगितलं की अरे संघाचा स्वयंसेवक होणं म्हणजे बौद्ध होणंच आहे, त्यात काही वेगळं नाही. हे गुरुजींनी त्यांना सांगितले. मी ऐकत होतो. म्हणजे हे दोन प्रसंग, एक म्हणजे जसं आता अरुण म्हणलं की संघ समजून घेणं ही एक प्रक्रिया आहे आणि ती शेवटपर्यंत तो समजून घेण्याची प्रक्रिया. त्यात हेही आलं की अरे म्हणजे बौद्ध होणं हे दोन्ही प्रसंग एकच होते. पहिला होता की आम्ही हिंदू राहिलो नाही आणि गुरुजींनी सांगितलं की अरे तू संघ स्वयंसेवक म्हणजे बौद्धच आहे. आता बौद्ध असणं म्हणजे काय आणि हिंदू असणं म्हणजे काय, या गोंधळातनं पुढे प्रवास करत करत ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी हिंडायला लागलो आणि लक्षात आलं संघाचं वैशिष्ट्य काय. एका गावात मी 30-40 वर्षापूर्वी जात होतो आणि पूर्ण दुष्काळी भाग होता. 6-7 किलोमीटर बसमधनं उतरून चालत जाण्याची हे होती. त्यामुळे ओझं घेऊन असा निघालो होतो. राहायलाच जायचं त्या गावात आणि एका ठिकाणी थांबत गेलो आणि सगळीकडे पाण्याचा दुष्काळ होता. पाऊस नाही, हिरवगार काही नाही, सगळीकडे गवताळ, वाळलेलं गवत सगळीकडे आणि घामाच्या धारा लागलेल्या. आणि एका दगडावर बसलो तर हळूहळू असं लक्षात आलं की अरे मुंग्यांची रांग चाललेली आहे. लाल मुंग्या होत्या आणि हजारो मुंग्या त्या चाललेल्या आहेत. मग लक्षात आलं की अरे ह्या हजारो मुंग्या एवढ्या वाळवंटाच्या इतक्या वृक्ष याच्यामध्ये सुद्धा चालल्यात, म्हणजे ह्यांना जगता येते या याच्यात. पाहता पाहता त्याच्यात मग काही सुरवंट दिसले, काही नागतोडे दिसले राखी रंगाचे, तेही उडत होते. आणि मग लक्षात असं आलं की सर्व जग आपलं रंग बदलून जसंच्या तसं आहे, जगतंय. आणि पुढे मग एक महिना गेला माझा त्या गावात आणि जो पाऊस पडला सगळीकडे आणि बघता बघता एक दिवसाच्या आत जिथे जिथे जेवढा वृक्षपणा होता तो सगळीकडे हिरवागार आणि चांगला असा प्रसन्न वातावरण झालं. संघाच्या येण्याचा, संघाच्या स्थापनेचा जेवढे आधीचं जे काही सर्व क्षेत्रामध्ये उद्ध्वस्तपणा होता, सर्व ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं वैचारिक गोंधळ होता. अनेक पंथ पुन्हा स्वतःला धर्म मानायला लागलेले होते. अशी वेगळी विचारवंतांमध्ये वाद होते. इंग्रजी शिक्षणाने आणखी एक नवीन विचारवंतांचा, भारतीय विचारवंतांचा एक नवा उभा राहिला होता. या सगळ्यांमध्ये संघाच्या यांनी एक अशी वेगळी वृष्टी झाली, वर्षाव झाला पावसाचा जसा झाला आणि प्रत्येक ठिकाणी हा बदल दिसू लागला. 100 वर्षात संघाच्या येण्याने हा बदल, एखादा वर्षाव होतो आणि जमीन जी वृक्ष वाटत असते ती पुन्हा प्रफुल्लित होती, जशी आहे तशी दिसायला लागते. झाडांना पाली फुटली, वटलेली झाडं वाटत होती तीही आता बोलू लागले, तीही पुन्हा हिंदुत्वाचा विचार करू लागले. कालपर्यंत जे हिंदुत्वाला ठोकत होते तेही म्हणायला लागले नाही हे आहे. हा मुख्य 100 वर्षाच्या काळातला एका शाखेने, एक शाखा म्हणजे ज्याच्यात आम्ही शाळेत गेलो, आपल्या डोक्यात काही फॅड असतो किंवा नाही जात विहीन समाज करायचा, जात नाही लिहायची. म्हणून शाळेत आम्ही गेल्यानंतर माझ्या मुलीला शाळेत घालताना जात नाही लिहायची असं मी, ते म्हणले नाही जात लिहायच लागणार. असं कसं, कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, काय, सगळं खूप वाद घातला. पण शेवटी जात लिहावी लागली, धर्म लिहावा लागला. आणि लक्षात आलं की ह्यातच खरं हे आहे. आणि मग तिथून प्रवास सुरू झाला ह्या जातीचा शोध घेणं. आणि जातीचा शोध म्हणजे काय, ज्ञाती आहेत त्या, ज्ञ जानाती, हळ क्ष ज्ञ शेवटी आहे. ज्ञान सगळ्यात शेवटी प्राप्त होतो. हिंदुत्वाचं ज्ञान आता इतके वर्ष झाल्यानंतर अनेकांना जे विरोधात होते, ज्यांनी हिंदुत्वाचं फार चिरफाड केली होती, त्यांनाही आता कळायला लागलं की हिंदुत्व काय आहे आणि हे कसं जोडणार आहे, कसं एकत्र आणणार आहे. आणि मग आता वसुधैव कुटुंबकम म्हणजे
व्यक्ती, कुटुंब, समाज एकत्रित करणं या तर संपूर्ण समाजालाच नाही तर सगळ्या पृथ्वीला एकत्र करणं. ज्या संघाच्या नावामध्ये हिंदू शब्द नाही त्या संघाच्या सगळ्या याच्यात जगभरामध्ये हिंदुत्व याचा विचार सुरू झाला आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या शब्दाचे. त्यामुळे असं एखादं पुस्तक इतक्या समीक्षेच्या अंगाने जात त्यातली पहिलं पान वाचली प्रतिज्ञा आली. अंगावर असा रोमांच उभा राहतो. प्रतिज्ञा म्हणताना, प्रार्थना म्हणताना प्रार्थनेचं शेवटचं जे असतं असे कापून हे होतं, हृदयाचा असा हे होतो. का असं होतं की तो काळ होता की येणारा प्रत्येक जण संघालाच नाही, ब्राह्मणांनाच नाही, सर्व समाजातल्या सर्व घटक भांडत होते. आता सगळे एकत्र यायला लागले. एकत्र येऊन पहिलं अयोध्येचं राम मंदिर उभं राहिलं. हे प्रतीक आहे एकत्र येऊन उभारणीचं. त्यामुळे आता 100 वर्ष ही ह्या ह्याच्यातली काढली तर तथागत गौतम बुद्धापासून ते आत्ताच्या पूजनीय मोहनजींपर्यंत असा हा प्रचारकांचा संघ भावनेचा प्रवास आहे. त्यामुळे 100 वर्षच झाली असं नाही तर संघ स्थापनेला 1000 वर्ष, 2000 वर्ष, 5000 वर्ष, जिथून सनातन धर्माची सुरुवात झाली तिथून त्याची सुरुवात आहे. त्यामुळे हा आपला बोध करून घेण्याचा हे आहे. आणि या पुस्तकाच्या निमित्तानं खरं तर मला इथे बसण्याची म्हणजे समोर बसण्याची संधी मी शोधत होतो. पण 22 साला असं वाटलं की आपण एक कार्यक्रम ठरवला होता तो रद्द केला. आता यांना कसं सांगायचं, काय हे करायचं, म्हणून मग त्यांनी सुनीलजी आंबेकरांच्या बरोबर मला बसवलं. माझं भाग्य आहे की अखिल भारतीय प्रचार प्रमुख जे आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी आलो. आणि त्यांच्या आधी मला ही बोलणं म्हणजे खरं तर काहीच बोलणं ठेवायला नको, तर नुसतं बसवलं असतं तरी चाललं असतं. पण मी आपलं काही माझ्या अनुभवाच्या आधाराने आपल्याकडे मांडलं. धन्यवाद.